दिनांक 22/1/2024 रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाले। आपल्या प्रभू श्रीरामांचे दर्शन थोड्या तरी कष्टाशिवाय होऊ नये, हजारो रामभक्तांना अभिवादन व सहस्त्र दीप प्रज्वलन एकाच वेळी। जी व्यक्ती प्रभू श्रीरामाला वंदन करून पॅडलिंग करेल, प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या समोर प्रकट होतील, त्या कष्टकऱ्याला स्वतः दर्शन देतील। कष्टाविना फळ न मिळते हे ज्याला कळाले त्याला दर्शन कसे। या आगळ्या वेगळ्या विज्ञाननिष्ठ दर्शन सर्वांना व्हावं यासाठी हा छोटासा उपक्रम आयोजित केला आहे। यावेळी श्री संजय भोकरे, अध्यक्ष श्री अंबाबाई तालीम संस्था मिरज, उपायुक्त सौ स्मृती पाटील, डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर सोमशेखर पाटील, श्री सिद्धार्थ भोकरे, उपाध्यक्ष श्री अंबाबाई तालीम संस्था मिरज, विद्यामंदिर प्रशालेचे माजी शिक्षक श्री डिग्रस सर, मिरज शहर पोलीस स्टेशनच्या सौ दीपाली माळी, श्री विजय कुमार कांबळे, श्री माधवराव गाडगीळ यांनी उपक्रमस्थळी भेट दिली। यावेळी श्री राकेश तामगावे, श्री सुधीर गोरे, सौ नैना गोरे, सौ श्री चिन्मय गोरे, सौ श्री सुनील गोरे उपस्थित होते। तसं मला असं पहिल्यांदा वाटलं होतं की आपला छोटासा उपक्रम आहे आणि आमचे राकेश तामगावे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांनी जेव्हा इथं आल्यानंतर हा उपक्रम बघितला, हा प्रयोग बघितला, तर त्यांना असं वाटलं की आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे हे आपण काय करतोय ते, आणि त्यांनी त्यांच्या परीने सगळ्यांना सांगितलं। आणि मला पहिल्यांदा असं वाटलं नव्हतं की असं काही होईल। आपल्या महापालिकेच्या उपायुक्त माननीय स्मृती पाटील मॅडम त्या इथं आल्या, त्यांनी स्वतः हा सगळा उपक्रम बघितला, त्यांनी स्वतः सायकल चालवून बघितली आणि त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे विचार इतके सुंदर मांडलेत, फार चांगलं वाटलं। अशा अनेक दिग्गज येऊन हा उपक्रम बघून गेलेत। आमच्या अंबाबाई तालमीचे सर्वेसर्वा अध्यक्ष, आम्ही त्यांना वस्ताद म्हणतो, संजयजी भोकरे, हे सुद्धा इथे येऊन गेले। त्याचासुद्धा मला स्वतःला आता त्यामुळे असा अभिमान वाटायला लागला आहे की श्रीरामाची खरंच आमच्यावर श्रीरामाचा वरदहस्त आहे की काय असं मला वाटायला लागले। वस्ताद येऊन गेले। मी लहान असताना विद्यामंदिर शाळेमध्ये शिकायला होतो। 82 वर्षाचे आमचे सर डिग्रसकर, ते स्वतः काल त्यांना कळल्या स्वतः इकडे आले होते आणि ते सुद्धा येऊन इथं दर्शन घेऊन गेले रामाचं, आणि त्यांनी मला सांगितलं की मला खरं रामाचं दर्शन आज इथं झालं। असे अनेक सर, अनेक प्रभूती, अनेक व्यक्ती आमच्याकडे येऊन गेल्या। अजूनही सुद्धा काही लोक येणार आहेत। काही कारणानं ताटे सरांना येता आलं नाही, तर माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी ताटे सर आवर्जून हजर असतात, पण ताटे सर आज आलेले नाहीत, पण आज संध्याकाळपर्यंत येतील याची मला खात्री आहे। सुधीर गोरेंचा आत्ता जो उपक्रम आहे तो अतिशय आगळा वेगळा असा आहे, म्हणायला हरकत नाही। प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं, तुझं दर्शन श्रीरामाचं होणार आहे म्हटलं तरी त्याला मनस्वी एवढा आनंद होतो। आणि मी सुद्धा, त्यांनी मला फोन केला, तुम्हाला रामाचं दर्शन इथंच घडवणार आहे, तुम्हाला अयोध्येत जायची गरज नाही म्हटलं। हे ना आणि काय त्याच्यात डोकं लढवलं आहे म्हणून बघायला मी खास करून आलो, आणि खरोखर मला आता श्रीरामाचं दर्शन झालं, आणि ते सुधीर गोरेच्यामुळं झालं असं म्हणायला काही हरकत नाही। आणि अतिशय अफलातून कल्पना आहे, आणि सगळीकडं रोज सकाळी उठा, प्रभू रामचंद्रांचं नाव घ्या, हे सगळं ठीक आहे, पण ह्याच्यातनं काहीतरी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न गोरेंनी केला आहे। खरोखर त्यांच्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा। हिरकणी न्यूज करिता युनुस बागवान, मिरज।